गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर सध्या राज्यात कमी झाला आहे. काही भागांत तुरळक पाऊस पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी 6 जूनपर्यंत शेतीची कामे करून घ्यावीत, कारण 7 जूननंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे. 7, 8, 9 जूनला दररोज वेगवेगळ्या भागांत पाऊस पडणार आहे. ज्यांना हळद लावायची असेल त्यांनी लावू शकता. ज्यांना मूग पेरायचा असेल ते मूग पेरू शकता, कारण मूग लवकर पेरणी केली तर त्या मुगाला खूप चांगला उतार येतो. उडीद पेरायचे असेल तर ते देखील पेरू शकता, कारण जमिनीमध्ये 1 ते 2 फुटांपर्यंत ओल गेली आहे. 13 जूननंतर राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस येणार आहे. 13 ते 17 पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे. यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पेरणी होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिली. महाराष्ट्रातले शेतकरी हुशार आहेत. मी स्वतः शेतकरी असल्यामुळे पेरणीचा निर्णय स्वतः घेत असतो. शेतकऱ्यांना माहीत असते, जमिनीत ईदभर ओल असली तरी पेरलं तर उगवून निघते. हे शेतकऱ्याला कळतंय, म्हणून शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा, असेही हवामान अभ्यासक पंजाबराव डक म्हणाले. कुठे कुठे पडणार पाऊस? नंदुरबार, धुळे, मालेगाव, पारोळा, जळगाव या भागांत 3-4 जूनला थोडा पाऊस पडणार आहे. कोकणात सरीसरी चालूच राहणार आहेत. कोल्हापूर आणि तिकडील भागांत देखील मे 31 ते 7 जूनच्या दरम्यान पावसाच्या सरी येतील. नंदुरबार, धुळे तिकडे देखील 4-5 जूनला सरी येतील. 1 जून ते 6 जूनपर्यंत पाऊस असा एकदम उघडणार नाही. कुठेतरी स्थानिक वातावरण तयार होऊन थोडा पाऊस येईल.